नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. मी एक सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज आहे 12 तारीख, तर आजचा उडपी मधला आमचा शेवटचा दिवस आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आता आज आम्ही कुठे बाहेर नाही जाणार, पण आमच्या डॅडींची दुसरी बहीण आहे, दुसऱ्या आतूकडे आम्ही चाललेलो आहोत. आणि मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्री मुरुडेश्वराचं दर्शन केलेलं आहे. आणि तो जो व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही, तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, ते तुम्ही चेकआउट करा आणि तो व्हिडिओ पण एन्जॉय करा आणि मुरुडेश्वराचं दर्शन करा. तर मित्रांनो, चला फायनली आता आपण निघणारच आहोत, तर सो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. सो फायनली मित्रांनो, आता मी रिक्षा पकडलेली आहे आणि नेहमीसारखे बसलेलो आहोत. 4-5 जण. इकडे साई आहे, इकडे हमेशाचे दीदी सोबत मांडीला मम्मी, मग दादी आणि मग पप्पा लास्टला बसतात. चला फायनली आम्ही निघालेलो आहोत. पटापट जाऊया आणि पोहोचूया. आम्ही बस मधून उतरून इकडे पुन्हा एकदा थांबलेलो आहोत ऑटो साठी. आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही, सुंदर असा चर्च आहे, पण चर्च बंद आहे, त्यासाठी आपण जाऊ नाही शकत. लांबूनच दर्शन करूया आणि नंतर मग परत ऑटो आली की परत आपल्याला ऑटो मध्ये बसायचंय आणि जायचंय. मित्रांनो, पाहू शकता आमची रिक्षा चाललेली आहे शेतातून, आणि किती लांब राहते आमच्या आतून. रस्ता बघा कसा चाललाय शेतातून. आणि मित्रांनो, आतूच्या इकडे आल्या आल्या पहिलेच आपल्याला दिसते केळीच्या बागा. आणि ही आहे आमची आतू. आतू हाय करो, डॅडींची बहीण. सॉरी मित्रांनो, मराठी काय कोणाला कळत नाही. खूप प्रॉब्लेम झालेला आहे. हा मित्रांनो घर आहे आतूचा. सगळेजण आता गप्पा गोष्टी करतायत, तोपर्यंत आपण आजूबाजूचा परिसर पाहूया. आणि साई बघा झुल्यावर गेले. पूर्ण केळीच्या बागा आणि नारळीची झाडे आहेत तिकडे. इकडे पण बघा बावडी आहे. इकडे बघा छोटस वासर गायचं मस्त बसलंय. हा हा, झुलवायला येते. हो रे. इकडे आहे बावडी. आहे का पाणी? हाय आहे. हॅलो फ्रेंड्स, आणि मी आता झुल्यावर बसलेली आहे. साईने घेतलेला आहे झुला. आणि खरोखर मित्र बोलतात ना, हे गाव ऐसा या मन लगाना नहीं पड़ता, मन लग जाता है. तर सच्ची में मित्रांनो, उडपी किदूर किदूर. हा मित्र, आता छोटा बाबू झुला घेत आहे. आणि मित्रांनो, आपण तिकडे वासरू पाहिला, तर इकडे समोर गाई आहे बा, कशी नारळीच्या झाडाला बांधलेली. आणि इकडे आहेत आत्तूची ननन, म्हणजे मामाची बहीण आहे. हा असू दे, चल पाणी पिते, पाणी चल खाऊ दे तिला, खाऊ दे. बघू शकता. आणि हा मित्रांनो, त्या मावशी आहेत, त्यांचा बच्चू आहे. हा एक आहे आणि इकडे एक आहे. हा एक बच्चू आहे, त्यांना 2 बच्चू आहेत. आणि फायनली आता आतूचं घर आणि पूर्ण इकडचं जे नजारा आहे ते आपल्या गरुडनी कॅप्चर केलेलं आहे. मस्त की साईच्या पा ड्रोन उडवत आहेत. आणि ही आहे आमची रूपा. हे आहे रामफळ. आणि इकडे बघा मामा, किती मोठं झाड आहे.
हे मामा आहेत आमचे, काढून देते रामफळ. हा हे बघा वरती किती मोठे मोठे लागलेत. किती मोठं झाड आहे बघा मित्र रामफळचं. इकडे पण आहेत. किती मोठं झाड आहे बघा मित्र रामफळचं. इकडे पण आहेत. ये देखो अभी हमारी रूपा दीदी बैठी है झूले पे. ओ. आणि मित्रांनो मस्त आतुनी जेवण आणलेलं आहे. कोरी रोटी, कोरीच ना, कोरी ना, हा कोरी रोटी और चिकन का रस्सा, साऊथचं स्पेशल. हा 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 हा. सो फायनली मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे आणि चला या सगळ्यांनी जेवायला. बाय बाय करो सब. बाय 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 बाय. आता आम्ही मस्त जेवलेलो आहोत आणि थोडं बसलो. आता सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालेलो आहोत. ऑटोमध्ये चाललेलो आहोत. माहिती नाही कुठे चाललेलो आहोत. एका टेम्पलवरती जात आहोत. चला तिथे जाऊनच मग तुम्हाला सांगते. कारण उडपीमधलं तर मला जास्त काय माहिती नाहीत. जिथे आमची रूपा नेते ना तिथे आम्ही लोक जातो. चला मग इकडे पाठीमागे आपली रिक्षा आलेली आहे. इकडे साईचे पप्पा. फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत उडन ब्रिजला. आणि बघा पाहू शकता ब्रिज आहे मागे, दोन्ही साईडनी पाणी आणि साई बघा आरामात चालतात. आणि मी इकडेच उभी आहे कारण मला खूप भीती वाटत आहे जाण्यासाठी. नाही नाही बाबा, रूपा गप ना. रूपा आणि साईचे पप्पा तिकडे गेलेले आहेत. सो मी तर इथूनच बाबा एन्जॉय करणार. बघा ना पाण्याच्या बरोबर मधोमधच आहे उडन ब्रिज. सो फायनली मित्रांनो मी इकडूनच एन्जॉय करते. आणि खूप सुंदर असं ब्रिज आहे. जे घाबरत नाही ते आरामात चालतात, मस्त रील्स बनवतात, फोटो वगैरे काढतात. मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. खूप छान असा सुंदर असा व्ह्यू आहे. आणि तिकडे मस्त रूपाचे फोटो काढते साईचे पप्पा. सो मी इकडूनच मस्त एन्जॉय करत आहे. मस्त व्ह्यू काढूया आपण. बघा ना मला टाकून गेले कशा आरामात येत आहेत. फोटो विटो काढून आले. रूपा आता तुम्ही खूप छान असा व्ह्यू एन्जॉय केला असाल आणि खूप सुंदर असा इकडे नजारा आहे पाण्यासारखा. तर आपण फायनल आलो होतो शालीमार उडन ब्रिजला. आणि माझ्यासोबत हे दादा आहेत तर ते सगळे गाईड करतात. म्हणजे कायाकिंग तुम्हाला आहे, अजून काय काय आहे ते दादालाच आपण विचारूया. तर माझ्यासोबत दादा आहेत. तो दादा युअर गुड नेम? विनय. विनय. तो आप बता सकते सबको कि इधर आके क्या क्या एंजॉय कर सकते टूरिस्ट लोग? If you come like this location Zone 51 Kodi Kayak Point, the location name. So if you come like here, like kayaking facilities and boat ride facilities we have, and this one wooden bridge also included. And if you want to stay and tent stay beach side in our stay is the beach side property. Yeah. There is a like adventure water sports is there, speedboat ride, surfing, bodyboarding, like Okay. this also. सो फ्रेंड्स तुम्ही इकडे येऊन खूप सारे राईड आहेत ते एन्जॉय करू शकता. आणि दादांचं इंस्टाग्रामवर पेज आहे तर Zone 51 Kodi.
तो फ्रेंड्स तुम्ही फॉलो करा आणि बाकीच्या फ्रेंड्स लोकांना पण पाठवा, जेणेकरून जे कोणी इकडे येतील, उडुपीमध्ये येतील, त्यांना ह्या ब्रिजचं माहिती मिळेल आणि ते सगळे इकडे येणार आणि एन्जॉय करणार. थँक्यू. थँक्यू. फायनली मित्रांनो, उडण ब्रिजला भेट देऊन आत्ता आम्ही रिक्षा पकडलेली आहे आणि रिक्षामध्ये नेहमीसारखे बसलेले आहोत 5 जण. तर चला आता आपली सवारी निघालेली कुठे आहे ते पाहूया. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही बीचवरच आहोत, पण आम्ही फेरीमध्ये बसलेलो आहोत आणि फेरीतून आता आम्ही समोर जाणार आहोत डेल्टा बीचला. तर चला मग समुद्राची पण एक व्ह्यू पाहूया आणि मजा घेऊया बोटीतून. फायनली मित्रांनो, येऊन आम्ही पोचलेलो आहोत डेल्टा बीचला आणि आता आम्ही चालत आहोत. पण मित्रांनो, सकाळपासून माईक चालू असल्यामुळे माईकची बॅटरी संपलेली आहे, त्याच्यामुळे मी व्हॉईसमध्ये रेकॉर्ड करत आहे. सो तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो, मस्त सुंदर असा बीच आहे, आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहू शकता. तर चला फायनली आता आपण निघालेले आहोत, तर जाऊन पटापट पोहोचूया डेल्टा बीचला. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही पोचलो आहोत डेल्टा बीचमध्ये आणि हे बघा मस्तपैकी काय बीच आहे. ॲक्च्युली खूप ऊन आहे, सो प्रॉपर दिसणार नाही. आणि ह्या साईडला आपण बघितलं ना तर सन माझ्या बॅक साईडला आहे आणि बघा बीच मस्त सँड आहे, व्हाईट सँड, एकदम सुंदर बीच. आणि समोर पण तिकडे एक बीच आहे, ते आता माहीत नाही ते नाव, पण वाव मस्त. आणि हे बघा सपना गेल्या त्या बीचवरती. पाणी पण एकदम शांत आहे, जास्त काही व्ह्यूज नाही आहे. इकडे मम्मी आणि इकडे रूपा आणि तिकडे साई पाठीमागे खेळतोय सँडवरती. इकडे लोक कमी आहे, म्हणजे आता लोक येत आहेत बिकॉज आता संध्याकाळ झाली. सो आणि शंख बघा, इकडे शंख दाखवतो मला, शंख भरपूर आहे, शिंपली आहे, शंख आहे, हा बघा शंख आणि शिपल्या भरपूर आहे इकडे, जास्त शिपली आहे. हा बघा, हा बघा मस्त किती आहे बघा. सो फायनली मित्रांनो, साईच्या पण तुम्हाला सांगितलं डेल्टा बीचला आणि मी पटापट धावत आलेली आहे बीचला. सो साईच्या पणी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि इकडे बघा पाणीच पण आहे. पण मित्रांनो, या बीचजवळ ना खूप भीती वाटते, कारण एकदम खोल आहे आतमध्ये आणि साई रडत आहे पोहण्यासाठी. सो त्याला म्हटलं की थोडासा तू खेळ, पोहू नकोस, कारण आम्ही कपडे पण नाही आणलेले त्यासाठी. आणि तो एकदा पाण्यामध्ये शिरला ना तर निघायला नाही मागत, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. सो आम्ही पाण्यामध्ये इकडे आता आहोत, मजा घेत आहोत. खूप मस्त वाटतं मित्रांनो, हवा पण सुटली आहे. मम्मी आहे, मम्मी मम्मी मस्त पाण्यातून फिरते, लाटांच्या मजा घेतो आम्ही. या
सो फायनली मित्रांनो डेल्टा बीचला खूप सारी एन्जॉय केले आम्ही, फोटोज वगैरे काढले आणि खूप सुंदर असं बीच आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण आमच्या आतूच्या घरी गेलो. आतूचं घर खूप सुंदर असं घर आहे आणि तिकडे पण मस्त भोजन केल्यानंतर आम्ही मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि नंतर मग आम्ही वुडन ब्रिजला गेलो. तो ब्रिज पण खूप सुंदर आहे, तिकडे खूप साऱ्या राईड करतात तुम्हाला सांगितलंच. आणि इकडे आत्ता आम्ही आलेलो आहोत डेल्टा बीचला. तर हा खूप सुंदर असं बीच आहे आणि पाणी एकदम शुद्ध आहे, एकदम निव्वळ पाणी आहे मित्रांनो. खूप मस्त वाटतं, पण जरा बीच खोल आहे, पोहण्यासाठी एकदम रिस्की आहे. आत्ता वाजलेले आहे 4:30 आणि आत्ता आम्ही निघणार आहोत, डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहोत. कारण आज वुडपीचमधला आमचा शेवटचा दिवस होता आणि खूप सारा आम्ही एन्जॉय केलेला आहे मित्रांनो. सो मित्रांनो हा व्हिडिओ होता तुमच्यासाठी छोटासा माझा, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय, सी यू. बटाटा घ्या.